Hello student, today we start the next topic is the degeneracy or the microstate. Degeneracy म्हणजे काय तर each different arrangement of an electron in a set of orbital has a slightly different energy and it is called as a microstate. The number of microstate or the degeneracy can be calculated from the number of orbitals and the number of electrons. Number of orbital and number of electrons वरून आपण degeneracy calculate करू शकतो. And there are total 3 formulae for calculation of the number of microstate. मग कन्फिगरेशन साठी एक फॉर्म्युला असेल, त्यानंतर आरएस टर्म साठी एक फॉर्म्युला असेल. अशा पद्धतीने 3 वेगवेगळे फॉर्म्युले असतात. पहिला आपण बघू तर कन्फिगरेशन साठी. The configuration number of microstate is equal to n factorial upon the small n factorial into bracket n minus n factorial. N is the capital N is the total number of electrons that can be possible in the orbital. Then small n is the actual number of electrons present in the orbital. जर आपण बघितलं T2G मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, टोटल 6 इलेक्ट्रॉन, आणि EG मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, टोटल 4 इलेक्ट्रॉन. जर तुम्ही p ऑर्बिटल d ऑर्बिटल जर बघितलं, d ऑर्बिटलची टोटल कॅपॅसिटी किती आहे, 10 इलेक्ट्रॉनची. त्यापैकी T2G मध्ये कॅपॅसिटी किती असते, 6, आणि EG ची किती असते तर 4 असते. फॉर एक्झाम्पल वी टेक लुक हिअर वन एक्झाम्पल D2. दिस D2 इज द कन्फिगरेशन. n इज इक्वल टू 2. n काय तर डी कन्फिगरेशनसाठी कॅपिटल N म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन कपॅसिटी किती तर 10. डी ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन फिलअप होऊ शकता. अँड ॲक्च्युअल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती तर 2. म्हणजे कॅपिटल N इज इक्वल टू 10 अँड स्मॉल n इज इक्वल टू 2. मग फॉर्म्युला बघा इथे. दिस इज द फॉर्म्युला n फॅक्टोरियल अपॉन दी स्मॉल n फॅक्टोरियल अपॉन n मायनस n फॅक्टोरियल. दिस इज द फॉर्म्युला. देन फॉर्म्युल्यामध्ये आपण जर टाकले त्या व्हॅल्यू 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 10 मायनस 2 फॅक्टोरियल. 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 10 मायनस 2 काय असणार आहे तर 8 फॅक्टोरियल. आता बघा 10 फॅक्टोरियल तुम्ही 1 पर्यंत जोपर्यंत त्याला आणत नाही तोपर्यंत फॅक्टोरियल हे साईन नसतं. मग आता बघा, आता खाली किती 8 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. मग 10चं काय करून घेणार तुम्ही, 10 इंटू 9 इंटू 8 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 इंटू 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल काय 1च किंमत असते त्याची, त्याच्यामुळं ते घ्यायचं नाही. इंटू 8 फॅक्टोरियल. तर 8 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. ओके, मग राहिलं काय 10 इंटू 9 अपॉन दी 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल कसं करणार आता तुम्ही, 2 इंटू 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलची किंमत किती असते, 1च असते. देअरफॉर 10 इंटू 9 डिवाइड बाय 2 इंटू 1 अँड देअरफॉर टोटल नंबर ऑफ जनरसी किंवा टोटल नंबर ऑफ मायक्रोस्टेट आर दी 45. Then the second formula for the RS term. To calculate the degeneracy for RS term, the formula is number of microstate is equal to 2s plus 1 into 2l plus 1. This is the 2s plus 1 into 2l plus 1. आता RS term जर बघितलं आपण 3f ही RS term असू शकते. त्याचं जर तुम्हाला मायक्रोस्टेट काढायचं असेल तर फॉर्म्युला काय वापरायचा आहे, 2s plus 1 into 2l plus 1. आता 3f ही RS टर्म आहे आणि त्याच्यासाठी 2s plus 1 काय तर 3. आपण जर RS टर्म जर फाइंड आउट केली तर कशी असते, 2s plus 1 अप्पर साईडला असते. म्हणजे 2s plus 1 काय इथे तर 3. हा 3 म्हणजेच काय तर 2s plus 1. देन l इज इक्वल टू f कधी येतो, जेव्हा व्हॅल्यू किती असते 3 असते तेव्हा टर्म काय येते f येते किंवा सिम्बॉल काय येतो f येतो. म्हणजेच l काय असणार आहे तर 3. मग 3 इंटू 2 इंटू 2l plus 1. 2 इंटू l काय तर 3 प्लस 1. दिस इज द 2s plus 1 काय दिस 3. देन 2l plus 1. 2 इंटू 3 प्लस 1 दॅट इज 3 इंटू 6 प्लस 1 इज इक्वल टू 21. देअर आर टोटल 21 मायक्रोस्टेट आर प्रेझेंट इन 3f टर्म. देन थर्ड फॉर दी मुलिकन सिम्बॉल. तर मुलिकन सिम्बॉल कोणता आहे त्याच्यावरून तुम्ही डिजनरसी फाइंड आउट करू शकता. देन नंबर ऑफ मायक्रोस्टेट इज इक्वल टू डायमेन्शन इंटू स्पिन मल्टिप्लिसिटी. मग ए किंवा बी असेल डायमेन्शन तर काय येणार तिथे 1 घ्यायचा. देन ई असेल तर डायमेन्शन काय असणार आहे 2 आणि टी असेल
तर किती घ्यायचं तिथे 3. मग आता बघा एक्झाम्पल घेऊ आपण 3e, मूलिकांत सिम्बॉल काय तर 3e. मग ई असेल तर काय घ्यायचं आपल्याला 2 घ्यायचं आहे. देअरफॉर हिअर 2 × 3e आहे म्हणून इथं 2 × 3 = 6. 6 नंबर ऑफ मायक्रोस्टेट आर प्रेझेंट. आता आपण ॲक्च्युअल क्वेश्चन बघू. दिस इज द कॅल्क्युलेट नंबर ऑफ मायक्रोस्टेट फॉर दी फॉलोइंग टर्म. आता ही ते काय आहे RS टर्म आहे 5t अँड देअरफॉर वी टेक द फॉर्म्युला डायमेन्शन इंटू दी स्पिन multiplicity. Sorry, here Mulligan symbol. This is the Mulligan symbol, and therefore formula for number of microstate is equal to dimension into into spin multiplicity. आता डायमेन्शन काय तर 3. डायमेन्शन काय असणार इथे 3 असणार आहे आणि स्पिन मल्टिप्लिसिटी किती आहे तर 5. डायमेन्शन 3 का बरं आहे टी साठी आपण 3 घेतो आणि स्पिन मल्टिप्लिसिटी किती येते 5 अँड देअरफॉर टोटल नंबर ऑफ मायक्रोस्टेट आर दी 15. देन the next question is the calculate the degeneracy for D2 system. This is the configuration आणि configuration असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण द कॅपिटल N फॅक्टोरियल डिवाइड बाय द स्मॉल n फॅक्टोरियल इंटू n मायनस n फॅक्टोरियल. फॉर D2 n is equal to capital N is equal to 10 and the actual number of electrons are the 2. Therefore total degeneracy is equal to 10 factorial upon 2 factorial into 10 minus 2 factorial. सेम मगासारखा प्रॉब्लेम आहे. देर आर टोटल 45 मायक्रोस्टेट आर प्रेझेंट इन द D2 सिस्टीम. नेक्स्ट इज द P1 सिस्टीम. आता पीची कॅपॅसिटी किती आहे टोटल इलेक्ट्रॉन फिलअप करून घेण्याची पी ऑर्बिटलची तर 6 आहे. 3 सबसेल असतात तिथे सब ऑर्बिटल, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 2-2 इलेक्ट्रॉन फिलअप करू शकतो. म्हणजेच पी ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती येतात 6 आणि ॲक्च्युअल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती इथे 1. Therefore total degeneracy is equal to n factorial upon n factorial into n minus n factorial. Then 6 factorial upon 1 factorial into 6 minus 1 factorial. आता 5 factorial येणार आहे खाली, म्हणजेच वरती काय करावं लागणार तुम्हाला 5 factorial आला पाहिजे. मग 6 into 5 factorial डिवाइड बाय 5 factorial. 5 get cancel, only 6 is present. That is the 6 microstate or degeneracy is 6 for the P1 system. आता इथे अरेंजमेंट काढून दिलेली तो एका इलेक्ट्रॉनची पॉसिबिलिटी कशी असू शकते. दीज आर दी 6 पॉसिबिलिटीज. एकतर पहिल्या शेलमध्ये असू शकतो, एकतर दुसऱ्या शेलमध्ये, एकतर तिसऱ्या शेलमध्ये आणि तिघं वेळेस त्याची स्पिन स्टेट काय असू शकते +1/2 आणि परत सेम शेलमध्ये तो पोझिशन घेईल, फक्त काय असेल तर त्याची स्पिन -1/2 असेल. दीज आर दी 6 पॉसिबिलिटीज ऑफ फॉर फिलअप दी इलेक्ट्रॉन ऑफ दॅट P1 सिस्टीम. Then next example is the D5 system. Okay, D5 system capacity किती टोटल इलेक्ट्रॉन 10 आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉन किती आहे 5. देन फॉर्म्युला इज n फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल इंटू n मायनस n फॅक्टोरियल. देन 10 फॅक्टोरियल डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल इंटू 10 मायनस 5 फॅक्टोरियल. 10 फॅक्टोरियल डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. आता वरती पण काय आला पाहिजे 5 फॅक्टोरियल, म्हणजे 5 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. मग 10ला कुठपर्यंत आणायचं तुम्हाला 5 फॅक्टोरियलपर्यंत. कसं ना 10 × 9 × 8 × 7 × 6 × 5 फॅक्टोरियल. मग एक 5 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. आता एक 5 फॅक्टोरियलचं काय करायचं तुम्हाला 1पर्यंत त्याला आणायचं आहे, म्हणजेच 5 × 4 × 3 × 2 × 1 × 5 factorial. This 5 factorial get cancel and the microstate are the 252. Then next is the for P5 system. The P5 system मध्ये काय आहे n is equal to 6 and n is equal to 5. Then n factorial divided by the n factorial into n minus n factorial. 6 factorial divided by the 5 factorial into 6 minus 5 factorial. म्हणजेच काय येणार आहे आता इथे 6 into 5 factorial डिवाइड बाय द 5 factorial. ते काय असणार आहे 1 असणार आहे फक्त. and therefore the only 6 possibilities are there. Only 6 possibilities are there. Then the for next is the calculate total degeneracy for the P2 D2 configuration. आता इथे काय करायचं पहिले P2 ला फाइंड आउट करून घ्यायचं आणि नंतर D2 साठी फाइंड आउट करायचं आणि दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. आता P2 साठी बघा n is equal to
capital N is equal to 6 and small n is equal to 2. Then n factorial divided by the n factorial into n minus n factorial. मग फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू टाकल्यानंतर टोटल मायक्रोस्टेट किती येणार आहे 15 फॉर दी P2 सिस्टीम आणि फॉर D2 सिस्टीम टोटल नंबर ऑफ मायक्रोस्टेट किती असणार आहे 45 अँड देअरफॉर द टोटल microstate are the 675 are present in the P2 D2 system. This is all about the degeneracy. In next lecture we also study the another example for the calculate the degeneracy. Today we stop here. Thank you.